काल संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या जिल्ह्यामध्ये नवमतदारांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती आणि त्याचाच परिणाम हा एकूण 12ही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला या टक्क्यांमध्ये दिसून आला। त्यामुळं वाढलेला हा टक्का नेमका कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडणार याबाबत मात्र प्रत्येक मतदारसंघामध्ये विविध चर्चा होताना दिसून येत आहेत। चर्चा कितीही असल्या तरी शनिवारी मतमोजणीनंतर सगळं काही चित्र स्पष्ट होणार आहेच। परंतु विधानसभेसाठी 2019 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 69.42% मतदान झालं होतं आणि यावेळी मात्र सर्व मतदारसंघाची एकूण सरासरी 71.73% पर्यंत राहिलेली आहे आणि त्यामुळं आता नक्कीच या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु विधानसभेसाठी 2019 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 69.42% मतदान झालं होतं आणि यावेळी मात्र सर्व मतदारसंघाची एकूण सरासरी 71.73% पर्यंत राहिली आहे आणि त्यामुळे आता नक्कीच या वाढीव मतदानाचा फायदा कोणाला होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।